मैत्रिणींनो, सख्यांनो, नमस्कार, शुभ सकाळ. आज आपण उपवासाचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी बघा, मी हे 4-5 तास अगोदर वरीचे तांदूळ भिजत टाकले, थोडेसे साबुदाणे भिजत टाकले. हे 2 मेन साहित्य. नंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत, बारीक करून, थोडंसं जाडसर. नंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून किसून ठेवला आहे, तो पण टाकायचा. आणि दही 1 चमचा. नंतर ओली मिरचीची पेस्ट घेतली, ती वरून लावायला. नंतर हे कढीपत्ता, जिरी आणि खोबरं, ओलं खोबरं हे आता वाटणातच टाकायचं आपल्याला. आणि ह्या 2-3 मिरच्या घेतल्या, जास्त नको आहे. आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा, तो आपण हे वाटून झाल्यावर टाकताना दाखवते तुम्हाला. चला तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. मैत्रिणींनो बघा, आता आपण ही साबुदाणे आणि वरी टाकलेली आहे. त्यानंतर ह्या 2 मिरच्या आणि खोबरं आणि जिरी पण जाड लागते ना, म्हणून. आणि दही पण टाकायचं हा सख्यानं. हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं. एकदम सोपी रेसिपी आहे. तेल नाही, काही नाही, थोडंसं तूप. नंतर आपण त्या वड्या फ्राय करणार आहोत. ह्या उपवासाच्या वड्या म्हणून तुम्ही नाव दिलात तरी चालेल. आता हे मी वाटून घेते. मैत्रिणींनो बघा, हे आपलं आता असं मिक्सरला लावून झालं. असं थोडंसं दाणेदार ठेवलं. आता आपण ह्या ताटाला तूप लावून घ्यायचं. तूप लावूया. त्यामध्ये थोडंसं तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरी पण चालेल हा सगळ्यांना. आणि ह्या ताटामध्ये हे असं टाकून घ्यायचं. ह्या वड्यांना जाडसरच होतात. मीठ टाकलेलं आहे आपण. आता ह्यामध्ये फक्त आपल्याला शेंगदाण्याचं थोडंसं कूट घाला, 1-2 चमचे. आणि हा बटाट्याचा किस केला होता की नाही आपण, तो टाकूया. तो मिक्स करायचा हा मैत्रिणीने. शेंगदाण्याचं कूट घेते बघा, 2 चमचे टाकायचे, जास्त नाही टाकले तरी चालेल. असं हे सैलसरच बॅटर तयार करून घ्यायचं. आणि हे आपण स्टीम करून घेऊयात. बघा काय काय टाकलंय. फक्त दह्यामध्ये तर आपण आंबटपणा येण्यासाठी मिक्स केलेलंच आहे. आणि 1 बटाटा किसून टाकलाय वडीला. एवढंच साहित्य सख्यानं. आता हे आपण स्टीम करून घेणार, त्याच्या वड्या पाडणार. थोडं एकसारखं. मैत्रिणींनो, यामध्ये आपण एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहोत. आणि मग नंतर परत मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. एका गॅसवर मी पाणी ठेवलं आहे स्टीम करायला. त्यामध्ये 5 ते 6 मिनिट आपण स्टीम करून घेणार. आता आपण हे थोडंसं टॅप करायचं एकसारखं लागण्यासाठी. टॅप करून हे पाणी गरम झालं, अगोदर नका ठेवू, थोडंसं पाण्याला वाफ येऊ द्या, मगच ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं.
हे असं स्टीम झालं ना चांगलं मैत्रिणींना की मग त्याच्यामध्ये ते आपलं स्टीम होऊन द्यायचं छानपैकी, ढोकळा वगैरे कसं करतो आपण तसं. आणि नंतर त्याला थंड झाल्यावर मग वड्या पाडून ते कसं थोडंसं शालो फ्राय करायचं ते दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे सगळ्यांना. पाणी गरम होत आलं, आता आपण ते ठेवूया स्टीम करायला. असं स्टीम करा. आपण हे बॅटर आता स्टीम करायला ठेवलं. तर त्याच्यावरती ना झाकण ठेवा छानपैकी, वाफ गेली नाही पाहिजे. ठीक आहे सगळ्यांना. तर बॉईल्ड झाल्यावर मी तुम्हाला मैत्रिणींनो बघा, हे आपलं आता असं स्टीम झालं आहे. आपलं उपवासाचं जे होतं ना बनवलेलं बॅटर, वरीचे तांदूळ, साबुदाणा, हे पहिलं वाटून घ्यायचं. 4-5 तास वरीत हे भिजायला टाका अगोदर. ते तुम्हाला सांगितलेलंच आहे सगळं. आता हे मी तयार झालेलं आहे. हे बघा, कापायचं कसं, सुंदर वड्या पडतात. उपवासाची वडी, पण पौष्टिक प्लस दमदार भुकेसाठी. अशा तुम्ही 2-3 करून घ्या. छोट्या छोट्या केल्या तरी पण चालेल, मोठ्या केल्या तरी पण चालेल. बघा, अशा धारदार पातळ सुरीने कापायच्या आणि शालो फ्राय करायच्या. त्याला थोडीशी फक्त ओल्या मिरचीची चटणी लावा आणि वरून स्प्रिंकल करायची लाल मिरचीची. खूप छान होतात मैत्रिणी. आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. बघा कशा होतात ना, अगदी ढोकळ्यासारख्या आणि छानच. आता हे आपण आता शालो फ्राय करून घेऊया. सगळ्यांनो बघा, ह्याच्यावर आता थोडंसं तूप टाकायचं. उपवासाचं आहे की नाही ते तूप. आपण त्यामध्येच पनीर पण तळून घेतलं होतं. असं शालो फ्राय करून घ्यायचं. आता ते करण्या अगोदर काय करायचं, बघा सगळ्यांना, थोडीशी हिरवी मिरचीची चटणी अशी थोडीशी त्याला शिंपडायची, स्प्रिंकल करायची. थोडंसं तिखट लागेल, दोन्ही बाजूने करा. अशा प्रकारे आली की नाही आपली छान वडी. दुसरी आपण छोट्या साईजची केलेली ती पण दाखवतो तुम्हाला. ती आपण आता दुसरी पण टाकलेली बघा. तूप नाही टाकलं तरी पण चालेल, पहिले टाकलेलंच होतं ना म्हणून. नाही तर टाका, तुम्हाला हवं तर टाका, जसं ऑइली पाहिजे तसं. आता आपण ही हिरवी मिरचीचं टाकायचं. हिरवी मिरचीचं थोडंसं चवीसाठी पाणी, अजून काय नाही.
तर सगळ्यांना बघा, हे आपल्या अशा आता वरीचे तांदूळ आणि साबुदाणा ह्याच्या वड्या बघा खूप छान होतात. ह्या मी आता शालो फ्राय करून घेतल्या. तर त्यासाठी बघा, हे शालो फ्राय करायच्या तुपावर अगदी एका बॅचला 2 चमचे तूप सफिशियंट होतं. त्याच्यानंतर हे दही आहे, दह्याबरोबर खावा किंवा तिखट पण आहेत त्या. नंतर आपलं तळलेलं पनीर आहे बघा, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तळलेलं पनीर. खूप छान असा हा आपला आजचा उपवासाच्या थाळीचा एक बेत. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कळवा हा सख्यानो. आणि तुम्ही आता उपवासाचे दिवस आहेत ना, तर हा मेनू करा. बघा कसा वाटला. हा आवडल्यास लाईक करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळे.